नमस्कार. असं म्हणतात की खंबीर राहणं म्हणजे पडल्यावर उठणं आणि उठल्यावर पुन्हा चालू लागणं. असं आहे का हो? जीवनाची परीक्षा कठीण असते, पण मन खंबीर असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मिळतंच. कणखर होणं म्हणजे कठोर होणं नाही, तर परिस्थितीपेक्षा स्वतःला मोठं बनवणं. मन मजबूत असेल तर जग जिंकण्यासाठी तलवार लागत नाही. खंबीर राहिलं तर सगळं जग आपण जगू शकतो. खंबीर माणूस कधीच मागे हटत नाही. मन जिंकलं की जग जिंकता येतं असं म्हणतात. आणि मन जिंकण्यासाठी काय लागतं बरं? आनंद. आनंद पुरेसा असेल तर माणूस थकत नाही. ही आनंदाची पहिली पायरी आहे. मन हलकं ठेवा. आनंद हा आपण खरं तर बाहेरच शोधत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आनंद हा आपल्या बाहेर कुठेच नाही. तो आपल्या मनात आहे, आपल्या विचारात आहे आणि आपल्या दृष्टिकोनात आहे. आपलं मन विचलित झालं की जग अवघड वाटतं. मन स्थिर झालं की जग तुमच्या पावलावर चालतं असंच वाटतं. मनावर राज्य करणाऱ्याला परिस्थिती कशीही असली, धाडसी मन हे कधी जोरात बोलत नाही. ते शांत असतं, पण त्याची प्रत्येक चाल ही वादळ बनून उठत असते. जग जेव्हा म्हणतं, "अरे, तू हे काही करू शकत नाहीस", तेव्हा धाडसी करूनच दाखवतो. धाडसी मन असलं की मार्ग शोधावा लागत नाही. मार्ग स्वतःच तयार होतो. कधी-कधी आपलं मन थकतं आणि ते मन आपल्याला म्हणतं, "तू हार मानली आहेस. उठ, अजून खूप काही तुला जिंकायचं आहे. हार मानू नकोस." नेहमी विचार मुक्त ठेवा, कारण मोकळ्या मनातूनच मोठी स्वप्न जन्म घेत असतात. ज्या क्षणी मन स्वतःला मोकळं करतं, त्या क्षणी विचार स्वच्छ होतात, नाती हलकी होतात. एक मुक्त मन असणं मुक्त मन म्हणजे काय हो? मुक्त मन म्हणजे उडणाऱ्या पक्ष्यासारखं, ज्याला आकाशाची भीती नसते आणि फक्त स्वप्नांची सीमा असते आणि त्याला स्वप्नच दिसत असतात. कारण जेव्हा मन मुक्त होतं ना, तेव्हा विचार सुंदर येतात, नाती मऊ होतात आणि जीवन अर्थपूर्ण होतं. मन हलकं करण्यासाठी मोठं काही लागत नाही. कधी स्वतःलाच स्वीकारणं. मनामध्ये आग असली की रस्ता आपोआप तयार होतो आणि जेव्हा स्वतःवर विश्वास वाढतो, तेव्हा जग तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. आपल्याला जिंकायचं असेल तर ताकद लागत नाही, फक्त निर्धार हवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढचं पाऊल टाका, म्हणजे यश तुमचंच आहे. मन आनंदी असेल ना, तर साधं आयुष्यही खूप सुंदर वाटतं. आजचा संघर्ष दिसत असला तरी उद्याचा विजय हा तुमचाच आहे, असा निर्धार करा. तुम्ही लक्षात घ्या की ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि मनात निर्धार आहे, त्याचं भविष्य कोणीही थांबवू शकत नाही, कारण त्याचं भविष्य हे उज्ज्वलच आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी नक्कीच करू शकतो, अशी म्हणण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. असं म्हणतात की जगात एक
सर्वात मोठी शक्ती आहे. ती ना पैशात आहे ना नशिबात आहे, तर ती आहे विश्वास. या विश्वासावरच माणूस आपलं नशीब बदलू शकतो. ध्येय मोठी ठेवा. जग बदललं, वेळ बदलली, तरी आपली माणसं मात्र कधीच बदलत नाहीत. चेहऱ्यावरचे कधी कधी मुखवटे गळून पडतात आणि तेव्हाच समजतं जगात हजारो नाती असतात. नातं रक्ताचं असलं तर ते जुळतं, पण नातं जर मनाचं असेल तर ते टिकून राहतं. आपल्या मनातलं दुःख सांगण्यापूर्वी समजून घेणारे वेगळेच असतात. ते बोलण्यापूर्वीच आपल्या डोळ्यात बघून आपलं मन ओळखतात आणि ते पाहून हसत नाहीत, तर हात पुढे करून चल, अजून खूप लांब जायचं आहे आपल्याला. अशी प्रेमळ माणसं जपून ठेवा, कारण पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं परत मिळतं. पण आपली माणसं एकदा दूर गेली तर ती पुन्हा कुठेच मिळत नाहीत, हे लक्षात ठेवा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जीवनात यश त्यांनाच मिळतं जे लोकांच्या टाळ्यांवर नाही, तर स्वतःच्या धडधडत्या धैर्यावर विश्वास ठेवतात. कधी कोणी तुमच्या सोबत उभं राहणार नाही, पण तुमचा स्वतःवरचा विश्वास जर तुमच्या सोबत उभा राहिला, तर तुम्हाला कोणीही जगात हरवू शकत नाही. कारण नशीब वाट बघतं, पण आत्मविश्वास वाट काढतो. आपला रस्ता जरी कठीण असेल ना, तरीही आपलं मन मात्र त्याहून मजबूतच असलं पाहिजे. म्हणजे जिंकणारे वेगळं काही करीत नाहीत, ते हार मानत नाहीत. जिद्द असेल तर अशक्य असं काहीच नाही. तुम्ही मनाशी गाठ बांधून ठेवा की जगावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. जग कधी सांगता येत नाही, लोक कधी साथ सोडतील हेही सांगता येत नाही, पण परिस्थिती कधी उलटी होते आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुन्हा उभा करतो हेही सांगता येणार नाही, आणि यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्याला जग जिंकण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. हे माझं आनंदी कुटुंब आहे. बघा कसं पण मनाचा आवाज जर मजबूत असेल तर विजय तुमचाच असतो. ज्याने स्वतःला म्हटलं की मी हे करणारच, मी कधीच थांबू शकत नाही, तर त्याला कोणतेही अडथळेही जगात थांबवू शकत नाहीत. जगावर नाही, स्वतःवर विश्वास ठेवलात तर जग तुमच्या समोर नक्कीच नतमस्तक होईल. हे लक्षात असू द्या. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या काही ज्या कमेंट्स असतील त्याही तुम्ही लिहा. धन्यवाद.